मित्रांनो नमस्कार. आपले जीवन म्हणजे या अफाट विश्वरूपी सागरावर डगमगणारी एक नौकाच होय. एखादी प्रचंड लाट समुद्रात उठावी व त्यामुळे ती नौका त्या अफाट सागरात उलटूनच जावी, अगदी तसेच आपल्या आयुष्याचं देखील आहे. एखादा अप्रिय क्षण आपल्या जीवनात असा येतो की आपली जीवन नौका त्यामुळे केवळ डगमगतच नाही तर पूर्णपणे त्या अफाट सागरामध्ये उलटून ती बुडायलाच लागते आणि मग मागे उरत असते फक्त निराशा आणि पराकोटीचे वैफल्य. परंतु जीवनात कधीकधी संधी म्हणून असाही क्षण येत असतो की त्या जीवघेण्या वादळातूनही सुटका होऊन आपली जीवन नौका अगदी सही सलामत किनाऱ्यावर पोहोचत असते आणि तेव्हा पुढे उभं असलेलं दिसतं ते आतुरतेनं आपले दोन्ही हात पसरून आपली वाट पाहणारं समृद्धीचं ते आगर. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याला अशाच यशापयशाच्या लपंडावाने अगदी बेजार करून टाकलेलं असतं. मात्र अशाच एखाद्या क्षणातून बाबा आमटेंसारखा एखादा माणूस जागा होऊन त्याच्याकडून आनंदवनासारखी निर्मिती तयार होत असते. मित्रांनो, नारद मुनी आणि वाल्या कोळ्यांमधील उपदेशाचा प्रसंग आठवून बघा. मुनींचा तो उपदेश झाल्या क्षणीच वाल्या कोळी हा वाल्मिक ऋषी बनून गेला आणि त्याच्याकडून रामायणासारखे महाकाव्य तयार झाले. अगदी त्याचप्रमाणे माझ्या या सुवर्णाच्या मुकुटात मिसळलेलं तांब मला शोधून दाखव, असा ग्रीस देशाच्या राजाने एका साध्या माणसाला दिलेल्या तो हुकुमाचा क्षण देखील आठवा. मात्र त्याच क्षणापासून त्या माणसाला अनेक विचारांनी ग्रासून टाकलं आणि त्यातूनच शोध लागून जगाला आर्किमिडीज हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ लाभला. तसेच कुंतीने कर्णाला नदीत सोडलं हा क्षण आठवून बघा. तिने जर तसं केलं नसतं तर कदाचित महाभारत घडलंही नसतं. मात्र तोच क्षण त्या कर्णासाठी मात्र कंकणाकृती ग्रहण बनला आणि त्यातच एका युगाचा अंत झाला. मित्रांनो, आपल्या जीवनात येणारे सगळे क्षण मात्र असेच दुःखाचे असतात का? तर अजिबातच नाही. परंतु काही वैयक्तिक दुःखी क्षण हे साऱ्या जगाचे कल्याण करणारे देखील ठरत असतात. जसे समर्थ रामदासांचं उदाहरण घ्या. मंगलाष्टके म्हणणाऱ्या त्या ब्राह्मणाने सावधान हा शब्द उच्चारल्या क्षणीच ते सावध झाले आणि त्यामुळे समर्थ रामदासासारखे महान संत या मराठी मातीला लाभू शकले. मित्रांनो, अशा चांगल्या वाईट क्षणांनी आपलंही आयुष्य विणलेलं आहे. यातील कित्येक क्षण निष्ठूनही जात असतात. मात्र निसटता तेच क्षण आपल्याला जीवनातील मांगल्याची देखील जाणीव करून देत असतात. मित्रांनो, आजच्या विचारमालेतील हे विचार आपणास जर आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करून कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आभारी आहेच. धन्यवाद.